महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे आतापर्यंत 7,500 रुपये म्हणजेच 5 हप्ते घेतलेले असतील, परंतु आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 6व्या हप्त्याची, जो की डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता कधी अकाउंटला जमा होईल त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण पाहिलेला असेल. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील, यांनी घोषणा केलेल्या आहेत की ही योजना जी आहे बंद झालेली नाही, ही योजना कंटिन्यू पुढे चालू राहील आणि याचा जो डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आहे तो आम्ही विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. त्याचसोबत लाडक्या बहिणींना त्यांनी गुड न्यूज दिली, ती म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे त्याची आम्ही टप्प्याटप्प्याने जो लाभ आहे तो वाढवणार आहेत आणि त्यांचा जो या ठिकाणी महायुतीचा जो या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी लाडक्या बहिणींना 600 रुपयाची वाढ देखील केलेली आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 वरनं 2100 रुपये जी आहे पुढचा येणारा हप्ता वाटप करणार आहोत. पण आता मग नेमका हा जो पुढचा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता आहे, तो कुणाला भेटेल, कोणत्या लाडक्या बहिणी त्यासाठी पात्र असतील? आतापर्यंत 5 हप्ते तर बऱ्याच लाडक्या बहिणींना दिले गेलेले आहेत, परंतु जी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे ज्यावरनं बऱ्याच लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत, त्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आता नवीन अपडेट करण्यात आलेला आहे. त्याच्यावरनं असं स्पष्ट होतं की लाडकी बहीण योजनेचा जो नियम आहे ज्यामध्ये अपात्रतेची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत, त्यामध्ये आता अपडेट जे वेबसाईटवरती करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला पुढे मी लाईव्ह दाखवणार आहे. कसं चेक करायचं आहे तर ही एक तुमची डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांना पैसे भेटणार आहेत त्यांची यादीच असू शकते. ठीक आहे, डिसेंबरमध्ये जे पात्र महिला असू शकतात त्यांनाच फक्त 2100 रुपये भेटू शकतात. मग नेमक्या कुणाला भेटू शकतात 2100 रुपये? कारण की बघा, याच्यामध्ये आता त्यांनी वेबसाईटवरती एक अपडेट दिलेला आहे, ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही कुठल्या शासकीय योजनेचा अगोदर लाभ घेताय का, हा तुमचा जो डेटा आहे त्याच्यावरनं त्यांनी काढून या ठिकाणी सांगितलंय. तर लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेमध्ये एक कारण आहे बघा, ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामध्ये मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं. तर या जी अपात्रतेच्या कारणामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला वेबसाईटवरती चेक करायचं आहे नेमकं तुम्ही बसताय की नाही. त्याच्यामध्ये तिथं तुमच्या नावापुढं यस आणि नो अशा पद्धतीने लिहून आलेलं आहे. ते तुम्ही आतापर्यंत जर चेक केलेलं नसेल तर बघा कसं चेक करायचे तुम्हाला सांगतो. जर तिथं नो लिहून आलेला असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता 100% या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल, जो की 6वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे, परंतु अधिकृत अजून तसा निर्णय झालेला नाही की परंतु हे जे अपात्रतेचं कारण आहे त्याच्यावरनं तर आपण ठरवू शकतो की पुढं हप्ता भेटायला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर नेमकं काय अपडेट आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता डिटेलमध्ये बघूयात. तर त्याच्या अगोदर महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही जर आता 6व्या हप्त्याची वाट पाहताय लाडकी बहीण योजनेच्या, तर तो हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरमध्येच दिला जाईल अशी घोषणा ऑलरेडी झालेली आहे आणि तो 2100 रुपयाचा असू शकतो, कारण की त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. परंतु आता प्रश्न असा आहे, आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे काय झालेलं आहे, मागे देखील पैसे यायचे बाकी, तर मागचे जर पैसे यायचे बाकी असतील तर तुम्हाला 1500 रुपयांनी ते भेटून जातील. ज्यांचे आतापर्यंत राहिलेत सर्व क्लिअर आहे, डीबीटी लिंक आहे, तुम्ही कुठेही अपात्र वगैरे नाहीत, तर तुमचे पैसे जे आहेत डिसेंबर महिन्यापर्यंत तुमचे मागचे देखील भेटून जातील. तर बघा, आता लाडक्या बहिणींचे सर्व 7,500 रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत, खर्च होऊन गेलेले आहेत. तर लाडक्या बहिणी पुढच्या हप्त्याची वाट पाहतायत, प्रतीक्षा करतायत. तर तुमच्या आतापर्यंतचे सर्व पैसे खर्च झालेले असतील. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही पुढच्या हप्त्याची वाट पाहताय का. तर त्याबद्दल महत्त्वाचा अपडेट आपण अगोदर पाहून घेऊयात की नेमके कुणाला या ठिकाणी हे 2100 रुपये जे आहेत ते मग पुढचा हप्ता भेटू शकतो आणि कुणाला नाही भेटू शकत. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या यायचं आहे किंवा क्रोममध्ये या लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट जी आहे ती तुम्हाला टाईप करायची. वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने त्याचा इंटरफेस दिसेल. तुम्ही तुमच्या मोबाईलमधनंही करू
करू शकतात. ठीक आहे, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी देतोय, तिथूनही पाहू शकतात. वेबसाईटवरती आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन असेल अर्जदार लॉग इनचं. तुम्ही या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी लँडस्केपमध्ये दाखवतोय. तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसेल. तुम्हाला इथं 3 रेषा दिसतील मेनूच्या. या ठिकाणी अर्जदार लॉग इनचं ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करून काय करायचं, तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलेला असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे क्लिक करून तुमचा नवीन पासवर्ड देखील जनरेट करू शकतात. ठीक आहे, लॉग इन झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला या ठिकाणी 3 रेषा दिसतील, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर बघा या ठिकाणी लोगोचं ऑप्शन आहे, तुमच्या प्रोफाईलचं ऑप्शन आहे, योजनेचं ऑप्शन आहे. परंतु तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज जे ऑप्शन आहे याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर तुम्ही केलेले अर्ज ओपन होतील. यापूर्वी केलेले अर्ज ओपन होतील, ज्या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, इथे नाव दिसेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पाहू शकता ॲप्रूव्ह झालेला असेल. जर आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटलेले असतील तर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे. ठीक आहे, ॲप्रूव्हच्या पुढं काय करायचं, तुम्हाला आता पुढं स्क्रोल करायचं. बघा ॲप्रूव्हच्या पुढं स्क्रोल केल्यानंतर आता नवीन ऑप्शन याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत. बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना. आता ही जी योजना आहे याच्या अंतर्गत तुम्हाला जर 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त पैसे भेटत असतील तर तुम्ही या योजनेला पात्र असू शकत नाही असा अर्थ होतो. तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे अपात्रतेचं कारण आहे ते, कारण की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या योजनेचा काय करताय, लाभ घेताय. ठीक आहे, तर इथं तुमचं बघा काय लिहून आलंय कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. नो लिहून आलेलं असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढचा जो येणारा हप्ता असेल तुमचा 6वा हप्ता 2100 रुपयाचा तो तुम्हाला 100% या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, परंतु या ठिकाणी जर एस लिहून आलेलं असेल तर ते अपात्रतेचं कारण असू शकतं, कारण की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचं काय करताय, मग या ठिकाणी लाभ घेताय असा त्याचा अर्थ होतो. तर एक प्रकारे ही लिस्टच असू शकते, डिसेंबरमध्ये कोणाला हप्ता भेटेल आणि कोणाला नाही भेटणार. ठीक आहे, तर ह्या योजनेअंतर्गत तुम्ही जर ऑलरेडी लाभ घेताय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तर ते अपात्र असू शकतात. तसं त्याबद्दल पुढं आपल्याला परिपत्रक किंवा GR देखील येऊ शकतो. थोडीशी तुम्हाला 8 दिवसाची वाट पाहिजे अजून, त्याच्याबद्दल नक्कीच आपल्याला निर्णय आलेला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा पुढे एक दुसरं अपडेट आलं आहे अजून, ते म्हणजे या ठिकाणी एक रुपयाचं ऑप्शन आले बघा, पैशाचं ऑप्शन आलं आहे पुढं. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं बघा अशा पद्धतीने हे आयकॉन दिसेल. पुढं स्क्रोल करून तुम्ही पाहू शकता. याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला आत्तापर्यंत किती रुपये भेटलेत आणि कुठल्या बँकेत गेलेले आहेत, DBT कुठल्या बँक अकाउंटला लिंक आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा आत्तापर्यंत ज्यांचा 1ही रुपया आलेला नाही, बघा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे, फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्हाला पैसेच आलेले नाहीत आत्तापर्यंत. ठीक आहे, कमी पैसे आलेले आहेत, 1-2 हप्ते आलेले आहेत, पुढचे पैसे आलेले नाहीत किंवा आतापर्यंत 1ही रुपया आलेला नाहीत, तर त्यांना तुमच्या कुठल्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत, कुठल्या अकाउंटला तुमचं DBT लिंक आहे, कुठल्या बँक खात्यामध्ये कुठल्या तारखेला किती रुपये गेलेत ते सर्व या ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ज्यांचे 5 हप्ते आलेले आहेत, 7500 रुपये आले ते देखील तुम्हाला देखील इथं ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पूर्ण पाहायला भेटेल. बघा खाली त्याच्यावरती क्लिक केलं की ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणून तुम्हाला इथं पाहायला भेटेल. पहा या ठिकाणी टोटल ट्रान्सफर अमाऊंट आतापर्यंत तुम्हाला किती पाठवलेत, तर टोटल ज्यांना 5 हप्ते भेटलेले असतील बघा, यांना 5 हप्ते टोटल भेटले तर इथं 7500 रुपये त्यांचे पूर्ण दाखवत आहेत. त्यानंतर खाली जर बघितलं तर तुमचं नाव दिसेल, बेनिफिशरी बँक नेम, कुठल्या बँकेत पैसे गेलेले ते इथं बँकेचं नाव देखील दिसेल. म्हणजे समजायचं की ह्या बँकेला तुमचं DBT लिंक आहे, त्या बँकेमध्ये तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे की त्या बँकेत तुमचे पैसे आलेले आहेत की नाही. ज्यांचे आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, त्यांना कळलंच नाही की पैसे पाठवलेत की नाही, तर ते इथं तुम्हाला पाहता येईल. ज्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे त्यांना, ज्यांना पैसेच आलेले नव्हते त्यांच्यासाठी सांगतोय मी, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे स्टेटस चेक करायची. त्यानंतर बेनिफिशरी अकाउंट नंबर इथं तुम्हाला पुढे दिसेल. पहा बँकेच्या नावापुढं कुठल्या अकाउंटला पैसे गेले ते इथं पुढं तुम्हाला दिसणार आहे. तर टोटल पैसे किती आतापर्यंत पाठवले, तर 5 हप्ते कुणाला आले असतील, कुणाला 2, कुणाला 3, कुणाला 4 हप्ते आलेले असतील. बघा आत्तापर्यंत शासनाने अशा पद्धतीने पैसे पाठवलेत. आता ज्यांनी उशिरा फॉर्म भरले त्यांना कमी पैसे आलेले असतील. 29 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली होती. बघा 3000 रुपये जुलै ऑगस्टचे 2 हप्ते पाठवले होते. ठीक आहे,
तर सुरुवातीचे काही जणांना 2 हप्ते आलेले नाहीत, काही जणांना 4,500 रुपयेच आले असतील बघा. त्यांनी जर उशिरा फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी 31 ऑगस्टनंतर फॉर्म भरलेला असेल तर त्यांना फक्त या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबरचे असे 3च हप्ते भेटलेले असतील. ज्यांनी जुलैपासूनच फॉर्म भरलेत त्यांना या ठिकाणी पूर्ण 5चे 5 हप्ते या ठिकाणी भेटलेले असतील. तर त्यानंतर बघा सप्टेंबरमध्ये फक्त 1,500 रुपयाचा एक हप्ता पाठवला होता आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरचे ॲडव्हान्स हप्ते जे आहेत या ठिकाणी 2 हप्ते 3,000चे या ठिकाणी पाठवले होते. हे अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पाहायला भेटेल. पुढं पेड या ठिकाणी पाहायला भेटेल पहा. तर अशी संपूर्ण एक नवीन अपडेट या ठिकाणी ही आलेली आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना स्टेटस चेक करण्याची महत्त्वाची या ठिकाणी ही ऑप्शन्स असू शकतात. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी 6वा हप्ता कधी तुमचा जमा होईल, तर तो याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे, जशी मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यानुसार. परंतु या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर नाही आला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्की येऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की कुणाचं सरकार येऊ शकतं. बघा, कुठलंही सरकार आलं तर जुनं सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपयांनी पैसे भेटू शकतात. आता नवीन सरकार आलं तर त्यांनी महालक्ष्मी योजना नवीन घोषणा केलेली आहे, तर तुम्हाला नवीन सरकार आलं तरी देखील ती योजना भेटू शकते. म्हणजे राज्यामध्ये कुठलंही सरकार आलं तर ही लाडकी बहीण योजना तुमची कंटिन्यू जी आहे ती पुढं चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल अजून जशी नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.